गजाननाला वंदन करून, मातपित्याला नमन करून आज मी तुम्हाला गीतेचा 18वा अध्याय सांगत आहे, जे श्रवण केल्याने सर्व पापातून मुक्तता मिळते. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीकृष्ण भगवान म्हणतात, हे अर्जुना, कर्माचा त्याग करीत असले तर तो मनुष्य तो राजस त्याग करूनही त्यागाच्या फळाला प्राप्त होत नाही. म्हणजेच त्याचा ते त्याग करणे व्यर्थच जाते. हे अर्जुना, करणे कर्तव्य आहे असे समजूनच ते शास्त्रविधीने नियत केलेले कर्तव्य कर्म आसक्ती आणि फळाचा त्याग करून केले जाते. तोच सात्विक त्याग मानला गेला आहे. म्हणजेच कर्तव्य कर्माचा स्वरूपाने त्याग न करता त्याच्या ठिकाणीच आसक्ती आणि फळाचा त्याग करणे, तोच सात्विक त्याग मानला गेला आहे. हे अर्जुना, जो पुरुष अकल्याणकारक कर्माचा द्वेष करीत नाही आणि कल्याणकारक कर्माच्या ठिकाणी आसक्त होत नाही, तो शुद्ध सत्वगुणांनी युक्त झालेला पुरुष संशयरहित ज्ञानी आणि त्यागी आहे. कारण देहधारी पुरुषांकडून संपूर्णपणे सर्व कर्माचा त्याग होणे शक्य नाही. म्हणून जो पुरुष कर्मफलाचा त्यागी आहे तो त्यागी असा म्हटला जातो. सकामी पुरुषाच्या कर्माचे चांगले, वाईट आणि मिश्र असे 3 प्रकारचे फल मृत्यूनंतर सुद्धा ते होते. आणि त्यागी पुरुषाच्या कर्माचे फल कोणत्याही काळी होत नाही, कारण त्याच्याकडून होणारी कर्मे सात्विक कर्मे नाहीत. हे महाबाहो, संपूर्ण कर्माच्या सिद्धीसाठी म्हणजे संपूर्ण कर्मे सिद्ध होण्यासाठी ही 5 साधने सांख्य सिद्धांतामध्ये सांगितली गेली आहे. त्यांना तू माझ्याकडून चांगल्या प्रकारे जाणून घे. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. राहिलेला अध्याय आपण उद्या घेऊ. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.